नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारभार हाती घेताच भेसळयुक्त अन्नपदार्थांवरती धडक कारवाई सुरू केली आहे. याचा धसका इतर व्यावसायिकांनीही घेतलाय. यामध्ये सर्वाधिक फटका हा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील गुऱ्हाळ आणि गूळ उत्पादकांना बसलाय. भेसळ आणि नियमबाह्य उत्पादनांविरोधी मोहिमेमुळे दौंड तसेच सांगली परिसरातील शेकडो गुऱ्हाळांनी आपली उत्पादनं थांबवल्यानं गुलटेकडी मार्केट यार्डातील गुळाची आवक मोठ्या प्रमाणामध्ये घटलेली आहे. भुसार बाजारामध्ये पूर्वी 70 ते 80 टन गुळाची आवक होत होती. मात्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे ती केवळ 20 टनांवरती आली असून व्यापारी आणि शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जाते. पुण्याच्या गुळ बाजारामध्ये मुख्यतः सांगली आणि दौंड तालुक्यातून गुळाची मोठ्या प्रमाणावर आवक होते. मात्र ऊसाचे वाढलेले दर, गुळाला मिळत असलेला तुलनेनं कमी भाव आणि FDA सुरू असलेल्या कारवाईमुळे मोठा परिणाम झालेला आहे. रंग आणि साखरेचा वापर केल्याच्या संशयांवरनं अनेक गुऱ्हाळांवरती धाडी पडल्यानं केडगावसह दौंड परिसरातील जवळपास 400 गुऱ्हाळं बंद पडली आहेत. त्यामुळे उत्पादन साखळीच विस्कळीत झालेली आहे. साधारणपणे दौंड तालुक्यातील गुऱ्हाळांमधून दररोज सुमारे 800 टन गुळाचं उत्पादन होत आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मार्केट यार्ड बाजारामध्ये गुळाची सुमारे 70 ते 80 टन प्रतिदिवस आवक आहे आणि त्याची तेवढी गरज आहे. मात्र सध्या केवळ 20% आवक होत आहे. बाजारामध्ये सर्वाधिक गुळाची आवक ही इतर म्हणजेच ग्रामीण भागातनं होत असते आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावरती फटका बसल्याचं पाहायला मिळतं. परंतु भेसळविरोधी ही मोहीम नक्कीच चांगली आहे, कारण त्यामुळे जे काही लोक पैसे देऊन तो गूळ खरेदी करतायत तर त्यांना कमीत कमी चांगला गूळ तरी मिळेल, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचणार नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.